सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दिवेकर बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु गजानन महाराज की जय। सब संतन की जय। या ठिकाणी नवापाडा येथे आज पाचव्या पुण्यस्मरणानिमित्ताने मजर आम्हाला प्रवचनाची सेवा देण्याचा योग आपले हरिभक्तपरायण वसंत माने महाराज यांनी मला फोन केला, महाराज आपल्याला प्रवचन सेवा करायची आहे. मी सांगितलं चालेल, पण वेळ सांगा. मग त्यांनी आम्हाला आजची वेळ दिली आणि त्यानुसार ह्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्ताने आम्ही इथं सगळे हजर आहोत. कैलासवासी रामदास सीताराम जोशी यांचं पाचवं पुण्यस्मरण आज इथे सादर होत आहे. आणि आईवडिलांचं पुण्य स्मरण करणं हे सगळ्यात जगात पुण्याची गोष्ट आहे की वडिलांचं स्मरण केल्या केल्या आपल्या अंतःकरणामध्ये पुण्याचा साठा तयार होतो. कारण आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील आहेत आणि त्यांचं आपण स्मरण करणं. कारण लिहिले मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देवो भव. पण पहिल्यांदा काय सांगितलंय? मातृदेव भव, नंतर पितृदेव भव. म्हणजे आपल्या आई वडील कोण आहेत? देवच आहेत तो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करायलाच पाहिजे. आई वडिलांची सेवा करून जे पुण्य मिळतं तेवढं पुण्य कशातच मिळत नाही, कशातच मिळत नाही बरं का. आणि या आजच्या या प्रसंगी मी पहिल्यांदा आपल्याला ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील ओळीचा मी आधार घेत आहे आणि त्या ओळीवर आपण विवरण करूया. ज्ञानोबाराय सांगतात की अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ, त्यातील ओळी क्रमांक 1103 आहे. बघा काय सांगतात ज्ञानोबाराया. देह तव पाचाचे झाले, देह तव पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भवत असे चाकी सुधले जन्म मृत्यूची या. हे काळ नाळाच्या तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पांख पाखुडी तव हे सरे. बघा ज्ञानोबाराय काय सांगतात. देह तव पाचाचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले. या महाराज आपल्या मलगंगा संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रमेश महाराज काठे, तसेच हरिभक्तपरायण उपाध्यक्ष सादिगले महाराज पण इथे हजर आहेत. रामकृष्ण हरिभक्तपरायण गोल्ले महाराज आलेत. हरिभक्तपरायण दीपक महाराज, तसेच आपले हजर असलेले दिनेश जोशी हे पण इथे कार्यक्रमाला प्रत्येक हजर असतात बरं का. तसेच नामदेव काय नाव काटे ना, जोशीच काय बरं, ते पण आपले आहेत. सगळे कार्यक्रमाला हजर आहेत. तसे आपल्या हरिभक्तपरायण शुभांगीताई, रत्नाताई, हे सगळे आमच्या मलगंगा संस्थेचे सगळे सभासद आहेत. आम्ही सर्वांनी मिळून मलगंगा संस्था आणि त्याचे अध्यक्ष आपले हरिभक्तपरायण रमेश महाराज काठे सगळं कार्यक्रमाचं नियोजन करत असतात. आणि ह्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या माध्यमातून सगळी लोकांची सेवा होत असते. सेवा भाव आमच्याकडे आहे. आम्ही कोणाकडनं एकही पैसा घेत नाही बरं का, पण आम्ही सेवा देतो सगळ्यांना. कारण आध्यात्मिक सेवा
आध्यात्मिक सेवेचं बळ कोणी देत नाही, आणि तो बळ आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही हातात घेतलेलं आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत नवे नवे आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून अगदी किचनपर्यंत, बेडरूमपर्यंत लोकांना सेवा देण्याचं कार्य आम्ही सातत्याने गेल्या 5 वर्षापासून सुरू ठेवलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून ही सगळी सेवा घडत आहे. तुमच्या आमचे प्रत्येक आम्ही बघा, रोजच्या जीवनामध्ये आपण एकमेकाला भेटत नाहीये, तो आपल्या आपल्या प्रपंचामध्ये अडकलेला आहे. पण तरी पण आपल्या हातामध्ये जो मोबाईल आलेला आहे, कर लो दुनिया मुठ्ठी में, हे किती वर्षापूर्वी सांगितलं वृद्धवाक्य, आणि खरोखर ते सक्सेस झालं बरं का. दुनिया आपली मुठ्ठीत आली. आम्ही 20-25 वर्षापूर्वी हे जेव्हा ॲड यायची मोबाईलची, तेव्हा आम्हाला खरं वाटायचं. पण महाराज खरं झालं की नाही, करलो दुनिया मुठ्ठी में, दुनिया आली की नाही मुठ्ठीमध्ये, प्रत्येक माणूस मुठ्ठीतच घेऊन फिरतो. त्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे बरं का. तुम्ही जे सांगाल ते ज्ञान त्याच्यामध्ये, चांगलं आहे, वाईट आहे, पण आपण काय घ्यायचं ते आपल्यावर आहे. आणि म्हणून आम्ही हा भक्ती मार्ग पत्करलेला आहे प्रत्येकाने. आणि लोकांना हे ज्ञान लोकांच्या घरापर्यंत नाही, किचनपर्यंत नाही, तर हृदय परिवर्तन करण्यासाठी हे ज्ञान आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहोत. हृदय परिवर्तन बघा, आजच्या या प्रसंगी आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी रामदास सीताराम जोशी बरं का, हे जाऊन आज 5 वर्ष झाले, आणि त्याचा 5वा पुण्यस्मरण. पुण्यस्मरण म्हणजे आई वडिलांचं स्मरण केल्या केल्या आपल्या अंतःकरणामध्ये पुण्य जमा होतं, पुण्य. आणि त्यांच्या पश्चात त्यांचे धर्मपत्नी गंभा मंदा रामदास जोशी, त्यांचा मुलगा अमित रामदास जोशी, आणि मुलगा अतुल रामदास जोशी, आणि मुलगी विशाखा प्रवीण पाटील, समस्त जोशी परिवार, काटे परिवार, जोशी परिवार, या सगळ्यांनी मिळून काय केलेलं आहे, तर हा 5वं पुण्यस्मरण करण्याचं ठरवलं. आणि त्या दिवसाला आपल्याला सगळ्यांना बोलावून त्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने माझा कार्यक्रम आयोजित केला आहे. बघा इथे काय सांगतात ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत आपण म्हणूया की देह तो 5चे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले. आज थोडा वेगळा विषय असेल माझा, कर्माच्या बद्दल मी सांगणार आहे. कारण कर्म हेच प्रत्येकाचा देह हा कर्मप्रधान आहे. काही ना काही कर्म माणूस करतच असतो. कर्म केल्याशिवाय माणसाला जमत नाही. कोणी शारीरिक कर्म करतो, कोणी मानसिक करतो, पण कर्म हे माणसाकडनं आपोआपच होत असतात बरं का, आपोआपच होत असतात. कर्म हे माणसाकडनं आपोआपच होत असतात, पण आपल्याला माहीत पडत नाही. म्हणजे चांगले आहेत का वाईट आहे हे ज्याचं त्यालाही माहीत पडत नाही. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, चांगलं कर्म करतो की वाईट करतो याच्यासाठी आपल्याला गुरुला शरण गेलो तरच आपल्याला माहीत पडेल. कारण प्रत्येक माणूस हा जन्माला येतो तो 50% पाप आणि 50% पुण्य घेऊन येतो. पाप पुण्य समासमी तरीच जोडे नरभ्य योनी. पाप पुण्य समासमी तरीच जोडे कर्मभूमी. बघा नाम भागवत सांगतो की ना आपल्याला, पाप पुण्य समासमी तरीच पाविजे कर्मभूमी. कर्मभूमी म्हणजे कर्म फक्त माणसालाच करण्याचा अधिकार आहे. बाकी प्राणी करतात पण त्यांना त्याची जाणीव नसतो. आणि म्हणून देह तो 5चे झाले. प्रत्येक माणसाचा देह हा 5 भूतांपासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपला देह कशापासून बनलेला आहे, 5 महाभूतांपासून बनलेला आहे. आपल्यामध्ये पृथ्वी तत्व पण आहे, वायू पण आहे, आकाश पण तत्व आहे, आणि तेच पण आपल्याकडे बघा 9-10 डिग्री आपल्याकडे आहे की नाही. जर आपल्या कमी झालं तर, वाढलं तर डॉक्टरकडे जावं लागतं आपल्याला.
म्हणजे हे सगळे तत्व कुठे आहेत? आपल्या आतमध्ये आहेत. पण कर्माच्या गुणी गुंतले. कर्म कशावर अवलंबून आहेत? गुणांवर आहेत. आणि ज्याचे गुण म्हणजे कुठले? रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. तिन्ही गुणांनी प्रत्येक माणूस संपादित झालेला आहे. म्हणून समर्थ रामदास सांगतात, मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा. बघा, तीन गुण आहेत माणसाकडे आणि ते तीन गुणच आपल्याकडनं कार्य करत असतात. पण आपल्याला माहीत पडत नाही आपण काय करतो ते. माणूस तामसी वृत्तीचा असतो, कोणी राजस वृत्तीचा असतो, कोणी सत्व वृत्तीचा असतो. मुळी देह त्रिगुणाचा, तीन गुणांचा देह बनलेला आहे. माऊली पण तेच सांगतो की गुण तीन गुणांनी हा देह बनलेला आहे. पण तिन्ही गुणांच्या पलीकडे गेल्यानंतर देवाची प्राप्ती आहे. मग आता मला सांगा, आपण जोपर्यंत गुणांवर आहोत तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती आहे का? गुणांच्या पलीकडे जायला पाहिजे. कारण देव कसा आहे? गुणातीत आहे. देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडची अवस्था आहे. मनातीत आहे. आपण मनावरच आहोत. मग आपण कधी पोहोचणार? मग पोहोचण्यासाठी गुरु करायला पाहिजे. पोहोचण्यासाठी काय? गुरु. म्हणून गुरु विना कोण बतावे बाट. गुरुशिवाय कोण वाट दाखवेल? गुरुशिवाय कोण वाट दाखवेल का? नाही ना, गुरुच पाहिजे. म्हणून गुरु दाखवी या वाटा. गुरु आपल्याला वाट दाखवत असतो. बाहेरच्या वाटा नाही बरं का. बाहेरच्या वाटा दाखवायला गुरुची गरज लागणार नाही. ज्याचा खिसा गरम त्याचा देव धरम. बघा, आहे ना, खिसा गरम असला चालला कुठे पण माणूस. पैसा आहे मग कुठे पण माणूस जातो. पण या वाटा दाखवायला गुरुची गरज लागणार. पैसा आला की चालला तीर्थाला माणूस. पैसा आला की घर बांधा, बंगला बांधा, गाडी घ्या. हे गुण आहेत ना आपल्याकडे. हे गुण वाढत जातात. म्हणून मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा. रजगुण पण आहे, तमगुण पण आहे. पण सत्वगुण हे भगवत भक्ती. सत्वगुण वाढला तर भगवंताचं भजन होईल. आणि रजगुण आहे पुनरावृत्ती, परत परत जन्माला यावं लागेल. आणि तमगुण आहे अधोगती. हो, मग आपला राजस आणि तामस जो स्वभाव आहे तो कशाने वाढतो? आपल्या खाण्यातून वाढतो. मग आपण अन्न काय शिवायला पाहिजे त्याच्यावर सगळं. हो, सगळं आपला जे काय जैसे खावे अन्न तैसे होते मन. आपलं मन कसं होतं ना अन्नाप्रमाणे. जसं जसं ज्या ज्या प्रकारचं आपण अन्न खाऊ. मग आपल्याला माळा घालायला काय सांगतात सांगा तुम्ही? माळ घाला, तुळशीची माळ का घालायची? तर आपण तुळशीची माळ घातली की आपण देह भगवंताला समर्पण करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगते, जो हे माझं अनन्य शरण त्याचे मी निवारिणी. त्याचे निवारिणी जन्म मरण. बघा, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी सगळी भक्ती कशासाठी आहे? भक्ती केली नाही केली चालेल, पण जन्म मरणाचा फेरा कशाने चुकवता येईल? तीच भक्ती तुम्हाला फलद्रूप होईल. आणि ज्या भक्तीतून जन्म मरणाचा फेरा चुकत नाही ती भक्ती काय कामाची आहे का? मग आपल्याला नंतर तीच भक्ती आपल्याला त्रास देतो. कोणती भक्ती त्रास देतो? अजाणतेपणे केलेली भक्ती. आणि गुरु काय करतात? म्हणून जाणतेने गुरु भजिजे. गुरु जाणून बघून भजावं. गुरुकडे आपल्याला शरण जावं लागेल. गुरु आपल्याकडे येणार नाही. मग त्या गुरुने आपल्याला वाट दाखवली तर आपल्याला आतल्या वाट आहेत, बाहेरच्या नाही बरं का, सगळ्या आतल्या वाट आहेत. जेव्हा तुम्ही ध्यान कराल, ध्यानाच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्या आत्मतत्वाशी, आपल्या आत्मदेवाशी ज्यावेळेला आपण एकरूप होऊ ध्यान करता करता, आणि देहाचा पूर्णपणे ज्यावेळेला आपल्याला विसर पडेल त्यावेळेला आपल्याला हे ज्ञान प्रगट होईल. ज्ञान कधी प्रगट होईल? आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो. महाराज काय वेगळंच सांगतात? वेगळं ना, हेच खरं आहे. महाराज काय आम्हाला वेगळंच सांगतात? अहो, हे खरं आहे ते सांगतो तुम्हाला. हे कोणी सांगत नाही. ज्याने त्यांनी काय केलेलं आहे, पाकिटं घेतात आणि इथे प्रवचन करा, इथे कीर्तन करा, पण खरं कोणी सांगत नाही.
कारण खरं सांगितलं तर रोजीरोटी बंद होईल. आहे ते खरं आहे हो. तुम्ही बघा, स्वतः सकाळी उठा आणि ध्यान करा. नुसतं तुम्ही काय करा, तुमचा श्वास जातो येतो जातो येतो याच्याकडे लक्ष ठेवून अर्धा तास राहा. बघा किती आनंद होईल तुम्हाला. आणि त्या आनंदाच्या भरात जाऊन जे काय आपल्याला अनुभव येतात तीच भक्ती आपली. देव लांब नाही बरं का, देव आपल्या आतमध्येच आहे. बाहेर नाही असेल देव अर्थ नाही, पण पहिला आतला प्रगट झाला तर बाहेरचा कळेल. आतलाच प्रगट झाला नाही, मग आतला देव प्रगटच आहे. वस्तू प्रगटच असे. तुमच्याकडे प्रत्येकाकडे परमात्मा बसलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा आहे. मग आपल्याला त्याची जाणीव का होत नाही? तर आपल्या अंतःकरणावर विषयांचा मळ आलेला आहे, विषयांचं आवरण आहे, वासना आपल्याकडे, आणि म्हणून आपल्याला दिसत नाही. आणि आपली वासना निघून गेली तर आपणच परब्रह्म आहोत. मग वासना घालवण्यासाठी कोणत्या देवाची पूजा करायची हे कोणी सांगत नाही. जे संत आहेत ना, सगळे संत तुकोबारा, ज्ञानोबाराया, नाथ महाराज, रामदास स्वामी, जनाबाई, मुक्ताबाई यांनी काय केलं? कुठल्या देवाची पूजा केली? अहो, आपल्या आत्मदेवाचीच पूजा केली. पण सर्वा घटी राम देहादेही एकच आहे, तुमच्या माझ्यातला वेगळा नाहीये. आपल्याला वाटतं की त्याच्यातला परमात्मा वेगळा, माझ्यातला अजिबात नाही. मग ज्ञानवाराने कशाला लिहिलंय? सर्वा घटी राम एकच आहे सगळीकडे. आणि आपल्याला तो, आपण त्याला अनेक का वाटतं? आपल्याला अनेक का वाटतं? कारण आपल्याला त्याची अनुभूती आलेली नाही. मग अनुभव आले ते या जगाला देत असे. म्हणजे काय? अनुभव आलं तरच आपल्याला जगाला सांगता येईल. आणि आम्हाला तसे अनुभव आले म्हणून लोकांना सांगत सुटले, बाबा रो, परमात्मा तुमच्या आतमध्येच आहे. परमात्मा कुठे आहे? आपल्या आतमध्ये. आणि आपण त्याला शोधतो कुठे? बाहेर. बाहेरचा देव आपल्याला दिसेल, ना दिसणार अशा देव अर्थ नाही बरं का. देव दिसेल, पण आतमध्ये प्रगट झाला तर दिसेल. आतलाच प्रगट झाला नाही तर मग तो सगळीकडे दिसेल आपल्याला. नुसतं मंदिरातच नाही, सगळीकडे दिसेल आपल्याला. प्रत्येक जरी स्थळी, काष्टी, हृदयी, पाशानी भगवंत आहे. आणि तो आपल्याला कधी दिसेल? आपल्याला आपला अंतःकरण शुद्ध झालं तर. आपण काळा चष्मा घातलाय तर जग आपल्याला काळा दिसणार आहे. आपण निळा घातला तर निळा दिसेल आपल्याला. तसं आपण विषय वासनेने भरलेला आहोत म्हणून आपल्याला जग भगवंत दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला श्री गुरु संत रामदास बाबा, श्रीपाद बाबा, नारायण बाबा प्रत्यक्ष अवताराला आले. पांडुरंग दिवेकर बाबा, आमचे गजानन महाराज प्रत्यक्ष आपल्याला बरं आपल्यासारखे होते, तुमच्या आमच्यासारखे होते. पण ते तुमच्या आमच्यामध्ये असून देखील आपल्यामध्ये नव्हते. ते आपल्यामध्ये नव्हते. कसे? मनाने नव्हते, आपल्याकडे देहाने होते. म्हणजे देहाने केलेली भक्ती आपल्याला इथंच ठेवणार आहे. मनाच्याही पलीकडे जावं लागेल. मनाशी टाकीले मागे गतीशी. मनाला आपण मागे टाकून त्याच्याही पुढे जावं लागेल आपल्याला. आता आपण सगळे मनावरच आहोत, देहावरच आहोत आपण. आणि ज्या वेळेला आपल्याला या संपूर्ण देहाचा विसर पडेल ध्यान करता करता, त्याच वेळेला आपल्याला खऱ्या परमात्म्याची ओळख पडेल आपल्याला. आता आपले हरिभक्त परायण रमेश महाराज काठे, गेल्या 8 वर्षापूर्वी मी त्यांना भेटलो असंच दुकानात. तर ते म्हटलं महाराज आपल्याला गुरुकडे जायचं. मी पण गुरुच्या शोधात होतो त्यावेळेला बोलले. ते खरं विचारा समोर आहेत ते. आणि मी त्यांना घेऊन गेलो बाबाकडे. सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा. आणि महाराज काय झालं माहित नाही, त्याने अनुग्रह घेतला पण पटापट. आणि आपल्या ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान पण करतात. आमचा प्रत्येक साधक बरं का सकाळी उठून ध्यान करतात. ध्यानातूनच तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. ज्ञान जे भेटी ध्यानाची या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये ज्ञानोबाराय सांगतात
ज्ञान येईले भेटी ध्यानाची या. तुकारामाच्या भेटीला ध्यान आलं का? कुठे जायचं ते? काय सांगा, कुठे जायचं? भंडारा डोंगरावर जायचं बघा. तसं आपण काय करायला पाहिजे? डोंगरावर नका जाऊ आपण. आपल्या घरातच काय करा? ठाईचं बैसणी करा. एक चित्त आवडे अनंत. समर्थ रामदास सांगतात, एकांती उभेच बैसावे. बसा, जा एकांतामध्ये, वेळ मिळाला एकांतामध्ये जा, बसा, ध्यान करा. महाराज एकांत जरा वेळ मिळाला 5 मिनिटं, जा ना एका रूम मध्ये, स्वतःला कोंडून घ्या आणि ध्यान करा देवाचं. असं तुम्ही करत गेला तर देव तुमच्या आतमध्ये प्रगट आहे. तुमचा अंतरात्मा आत्तापर्यंत प्रगट आहे, पण तुम्ही त्याचं चिंतन करत नाही. सगळ्या जगाचं चिंतन करता, सगळ्या जगामध्ये हा मन भरकटतो, पण स्वतःच्या अंतरात्म्याचे भजन कोणी करत नाही. त्याच्या सत्तेवर आपण जगतो. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवितो हरिविना. कोण बोलतो? हरी आहे म्हणून मी बोलतो तुमच्याशी. हरी गेला तर माझी गाडी, पण त्याचे भजन कोण करेल? आणि त्याचं भजन शिकण्यासाठी गुरूंना शरण जायचा असतो. ऐकवी देखवी एक नारायण. मग एकच आहे, एकच. तुमच्या माझ्यातला वेगळा नाही बरं का. ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. त्याचं भजन चुकू नका म्हणजे आपल्याला सावधान केलं कोणी? तुकाराम महाराजांनी आपल्याला सावधान केलं. तर बाबा त्याचं भजन करा. काय करा? भजन करा. आणि म्हणून समर्थ रामदास सांगतात, देवळे म्हणजे नाना शरीरे. बघा काय दिले? देवळे म्हणजे कोण? आपण तो मंदिर पकडतो आणि हा मंदिर, आणि याच्यामध्ये परमात्मा राहतो. त्याच्यात तो बसवलेला देव आहे. हा स्वयंभू आहे महाराज. मग स्वयंभू असलेल्या आपल्या देवाची पूजा आपण कधी करणार? म्हणून देह देवाचे मंदिर, आता आत्मा किती स्पष्ट केलं. देवळे म्हणजे नाना शरीरे, देवळे म्हणजे नाना शरीरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे, आतमध्ये राहिजे दिवेश्वरे. हो, देवळे म्हणजे नाना शरीरे. काय सांगितलंय? देवळे म्हणजे प्रत्येक शरीर हा मंदिर आहे. म्हणून ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला ते मुसलमान यौवन यायचे आणि काय करायचे? आपल्या मराठी लोकांची मंदिरं तोडायचे. काय करायचे महाराज? मंदिरं तोडायचे. त्यावेळेला सगळं कळत गेलं उद्ध्वस्त करून जायचे. पण त्यावेळेला संत रामदास स्वामी होते, ते शिवाजी महाराजांना सांगायचे, अरे ही देवळं तुटले तर तुटू द्या म्हणतो, ही देवळं घडवा. ह्या देवळामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. ही देवळं आपल्याला हजारो बांधता येतील, पण ह्या देवळातला जो देव आहे त्या देवाला जपा. ह्या देवळातला देव जर कळाला तुम्हाला तर आज पिकले माझे कोडे. हो, आपलं कोडं सुटेल. आपलं कोडं आयुष्य सुटणार नाही बरं का, जोपर्यंत आपण आपल्या अंतरात्म्याला धरून, महाराज बसा ना, आपल्या अंतरात्म्याला धरून आपण जोपर्यंत पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती. कारण ज्या ठिकाणी तो परमात्मा आहे त्या ठिकाणी आपण भजन करत नाही. हृदयस्थो नारायण लिहिले की नाही? भगवंत कुठे? हृदयामध्ये. आणि हृदयातल्या देवाने एवढी टाकली तर कुठल्या देवाची पूजा करणार? कुठल्या देवाची पूजा करणार तुम्ही? तो कधी करेल तुम्हाला? तो करण्यासाठी प्रवचन सेवा आहे. हे व्यासपीठ जे तयार होतो 13व्याला पुण्यस्मरणाला, 10व्याला, हे गेलेल्या माणसासाठी तर आहेच, पण जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी जास्त. कारण काय? ते गेले ते गेले, आता ते परत येणार नाही. पण जे जिवंत आहेत त्यांनी काय करायला पाहिजे? आपण जिवंत असतानाच आपण काय करायला पाहिजे? मेल्या पाठी मोक्ष म्हणती, ते केवळ मूर्ख आहेत. हो,
मग तो मेला, गुरुवारी मेला, एकादशीला मेला, मोक्ष. अरे नाही, असं होत नाही बाबा, असं कधी होत नाही बरं का. कुठल्याही दिवशी माणूस मरू दे, तो मोक्षाला जात नाही. मोक्ष तुम्हाला तेच आहे की तुम्ही भगवंताचं भजन केलं तरच मोक्ष आहे. भगवंताच्या भजनामध्ये गेलो आणि त्याचं अखंड चिंतन विठोबाचं जसं तुकोबारांनी केलं, जसं नाथ बाबांनी केलं, जसं जनाबाईने केलं, जसं मुक्ताईने केलं, मीराबाईने केलं, तसं तुम्ही भजन करा. आसने शयनी भोजनी विसर नाही माझ्या नानी, तया नाम आत्मज्ञानी बोलीजे पार्था. बघा, भगवंत कुरुक्षेत्रावर सांगतो अर्जुनाला. आत्मज्ञानी कोणाला म्हणतात की ज्याचा आसने शयनी, बसताना, उठताना, झोपताना, खाताना, पिताना, सगळे विधी करताना ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे. विसर नाही माझ्या नामी, ज्याला भगवंताच्या नामाचा विसरच पडत नाही, तो आत्मज्ञानी सांगितलंय. आणि तसं आपल्याला आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. आणि म्हणून आईवडिलांची सेवा करता करता भक्त पुंडलिक जिथं आपण पंढरपूरला जातो तिथे पुंडलिकाचं मंदिर तयार झालं. कसं तयार झालं? आईवडिलांची सेवा हो. पण तुकाराम महाराज म्हणतात, माय बापे केवल काशी, त्याने न लागे जावे तीर्थासी. माय बापे केवल काशी, त्याने न लागे जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्मा उभे ठेले. पुंडलिके काय केले, परब्रह्मा उभे ठेले. तैसा होई सावधान, हृदय धरी नारायण. तैसा होई सावधान, हृदय धरे नारायण. पुंडलिके काय केले, परब्रह्मा उभे ठेले. भक्त पुंडलिकाने काय केलं तर आपल्या आईवडिलांची सेवा केली. आणि आईवडिलांच्या सेवेतून त्या व्यापक असलेल्या पांडुरंग परमात्म्याला, की जो व्यापक जगामध्ये जरीस्तरी काष्टी हृदय पाशाने भरलेला असा परमात्मा विठ्ठलाच्या रूपामध्ये पंढरपूरला आला. का आला बरं? आईवडिलांची सेवा हो. प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करा. मी अशा बरेचसे लोकांना बघितले की आईवडिलांची सेवा शेवटपर्यंत करतात बरं का, आणि तेच पुन्हा आपल्या वाट्याला येतात. ज्यांचे आईवडील जिवंत असतील त्यांनी पूजा करा बरं का, आईवडिलांची व्यवस्थित करा. मी माझ्या डोळ्यासमोर बघितले रमेश महाराजांना, भरपूर सेवा केली त्यांनी, आणि म्हणून त्यांना आज हा मार्ग सापडला. मार्ग का सापडला? आईवडिलांची सेवा करतात म्हणून आपल्याला मार्ग सापडतो. जर आपण आईवडिलांची सेवा केलीच नाही, त्यांना हिडीस पिडीस केला, आपण आपल्याला सद्बुद्धी होणार नाही. तर आपण कोणाला तरी त्रास देतो. म्हणून देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले. बघा, पाचा भूतांपासून देह तयार झालेला आहे, पण कर्मामध्ये अडकतो. तर आपण कर्म चांगले केले तर भगवंत आपल्याला आतूनच आवाज देतो, आतूनच प्रसन्न होतो, आणि तोच आपल्याला मार्ग दाखवतो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावून गेले आधी. बघा, आपल्या आधी आपल्याला अगोदरच मार्ग दाखवून गेले कोण? संत. संत म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानोबा, नाथ बाबा, संत रामदास, जनाबाई, मुक्ताबाई, सेना न्हावी. बघा, केस कापताना देवाला प्राप्त केले. विचार करा, सजन कसाई मटण विकायचं, मटण देवाला प्राप्त केला. विचार करा, खाटकाने देवाला प्राप्त करून घेतलं. कसं? नामस्मरणातून. तसं आपल्याकडे नामस्मरण व्हायला पाहिजे. आणि ते नामस्मरण आपल्याला, नामस्मरण ही एकच वाट आहे की आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. तुम्ही करोडो रुपये कमवले,
भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. कमवलेली प्रॉपर्टीच आपल्याला त्रास देणार अंतकाली, कमवलेला पैसाच आपल्याला त्रास देणार अंतकाली. का आपल्या चित्तामध्ये पैसाच येणार जाताना. चित्तामध्ये जे जे आपण कर्म करू ते आपल्याला त्रास देणार आहेत. पण कर्म केलेची करावे, पण ध्यान धरलेची धरावे. काय सांगतात? कर्म करा माणसा, पण ध्यान धरा. कर्म करताना भगवंताचं ध्यान धरा. हे कर्म मी करत नसून माझ्याकडून भगवंत करून घेत आहे असा भाव करा. नाही तर चांगलं झालं तर मी केलं आणि वाईट झालं तर असं नाही व्हायला पाहिजे. पण प्रत्येकाने कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे बघा. आणि पुन्हा पुन्हा विवरावे. निरूपण म्हणजे आम्ही जे सांगतो ते परत 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 विवरण करा. आमच्या बरं का माझ्या युट्यूबच्या जेवढे प्रवचन आहेत परत 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 ऐका. त्यातून लोकांना संदेश पाठवलेत मी की बाबांनो तुम्ही भक्ती करा. भक्ती करायला कुठे लांब जायची गरज नाही. परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही बोला शबास बोला शबास. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही नांदतो केवल नांदतो केवल नांदतो केवल पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी काया ही पंढरी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय सांगितलंय? काया हीच पंढरी आपले, आत्मा हाच विठ्ठल आहे. आता मी तुम्हाला तेच सांगतो. अरे बाबा तुमचा अंतरात्मा हाच तुमचा विठ्ठल आहे. हे कधी कळेल आपल्याला? अहो आम्ही लहान असताना हे गाणे आम्ही ऐकायचो बरं काय हे भजन. पण तेव्हा आमच्या लक्षात आलं नाही. ज्या वेळेला त्या परमात्मा पांडुरंगाशी एकरूप झालो आतल्या, तेव्हा अरे बापरे देव आपल्या जवळच आहे. देव जवळी जवळी नव्हे अंतरे आतमध्ये देव आहे. पण भेट नाही, मरेपर्यंत भेट होत नाही माणसाला. त्यासाठी गुरुला शरण जायचा असतो. गुरु वही जो हरीही मिळावे. गुरु तोच जो आपला जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देतो, त्यालाच आपण गुरु म्हणायला पाहिजे. बाकी गुरु आहेत पण ते काही कामाचे नाही म्हणत. तर आपल्याला तिथं वेळ जाईल आपला आणि आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून काय लिहिलंय की ममैव अंशो जीव लोक जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कल्पते. काय लिहिलंय? ममैव अंशो. भगवंत सांगतो अरे तुम्ही सगळे जीव आहेत ना, माझ्या वंशातले आहेत, माझ्या कुटुंबातले, माझ्या परिवारातले आहेत. भगवंताचाच परिवार आहे सगळा. आपण सगळे देवाचेच आहोत, पण आपण 80 रूपाने आहोत. कशा आहोत आपण? 80 रूपाने आहोत. मग तो 80 जो आहे आपल्याकडे, त्या अंशाला व्यापक करण्यासाठी आपल्याला आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करावं लागेल. भजनामध्येच आपल्याला देवाची प्राप्ती आहे. ऐकणं म्हणजे आहे ज्ञान, पण तो एवढं नाही, तिथपर्यंत नाही पोहोचणार आपण. आपल्या अंतरीच्या मला सांगा, आपण एखादा माणूस मेला त्याला आपण घराच्या बाहेर कधी काढतो? सांगा कधी काढतो? सांगा ना. अहो त्याचा आपला आत्मा आहे तोपर्यंत, शेवटपर्यंत आत्मा जाऊन डॉक्टरकडे नेतो, इंजेक्शन काय मारतो, काय काय मारतो आपण, पण त्याला जगवतो. जगवतो की नाही त्याला आपण? कुठपर्यंत? जोपर्यंत तो आतमध्ये आहे तोपर्यंत. आतमध्ये देव कुठे आहे? आतमध्ये. अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत आहे
तोपर्यंत त्याला कोणीच काय करू शकत नाही. आणि एकदा का तो गेला तर डॉक्टर डिक्लेअर करतो की नाही, गेला. मग देव कुठे? देवारातला उठून देव वाचील का आपला जीव? देवारातला देव आपला जीव वाचणार नाही. मग आपल्याकडे तो जोपर्यंत तो आपला अंतरीचा अंतरात्मा आहे, त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं सार्थक करता येणार नाही. बरं का, हे लक्षात घ्या प्रत्येकाने. कारण हे परत परत सांगण्याचा विषय नाही, परत परत सांगण्याचा विषय अजिबात नाही. प्रत्येकाने समजून घ्या. आणि एकदा का ते समजलं तर तुमचं भजन आपोआप चालू होईल, आपोआप चालू होईल. बरं का, आणि तो भजन एकदा चालू झाला की तुम्हाला काही करायची गरज नाही. मग करा रे बापांनो साधन हरीचे, धनी करणीचे जेणे न जन्म यमाची यातना, ऐशिया साधना. काय सांगतात बघा नाथ बाबा, करा रे बापांनो साधना हरीचे. म्हणजे हरीपर्यंत जाण्यासाठी साधन आहे ना आपल्याकडे, जे नाम आपल्याला दिलेलं आहे त्या नामाशी एकरूप व्हा. करा रे बापांनो साधन हरीचे, झनूई करणीचे करू नका. कुठलं पण काय पण करू नका. जेणे न जन्म यमाची यातना. परत आपल्याला जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही. त्यासाठी काहीतरी भजन करा. जेणे न जन्म यमाची यातना, ऐशिया साधना भजा काही. म्हणजे आपल्याला जन्म मरणाचा फेरा कसा चुकवता येईल याच्यासाठी आपल्याला भगवंताचं भजन करावं लागेल. आणि ते भजन आपल्याला जमलं तरच आपल्याला आपली सुटका होणार आहे. सुटका कधी होणार आहे? भजन. म्हणून सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार बघा. हरीच्या नामातून आपला उद्धार होणार. कलियुगामध्ये मग तेच सांगितलं बरं का, कलियुगी काय लिहिले? कलियुगी म्हणजे या कलियुगामध्ये आपला उद्धार करायचा असेल तर हरीच्या नामातून. नाम मंत्र जप, कोटी जाईल पाप. कोटी कोटी पाप असतील आपले, कोट्यावधी पाप असतील, सगळे एका क्षणात जाईल, एका क्षणात जाईल बरं का. मग प्रत्येकाने कर्म चांगले करा. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, आणि पुन्हा पुन्हा विरुरावे. निरूपण देहताव पाचाचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले. भवत असेल चाकी शिगले, जन्म मृत्यूची या. जन्म आणि मृत्यूच्या चाकामध्ये आपण अडकलोय. मग इथून बाहेर कसं निघणार? हे काळा नालाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी, माशी पंख पाखुडी तव हे सरे. म्हणजे काय? माशी जेवढी पंख उघड झाप करते तेवढ्या अवधीमध्ये यातला हा देव निघून जातो, एवढ्या क्षणात निघून जातो बरं का. मग या नाही देहाचा भरोसा, निघून चालली वैसा, कोण काळ येईल कैसा कोण जाणे. जैसे पक्षी दाही दिशा उडून जातील. मग आपण काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन कसं करता येईल? करा रे बापांनो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. जेणे नाही जन्म यमाची यातना. यमाची यातना आहे. मारिती झोडीती यमाचे किंकर बहुसाल. किती वर्ष बोलू शकत नाही. यमाचे किंकर आपल्याला मारतील. किती वेळ मारतील? बहुसाल म्हणजे किती वर्ष बोलू शकत नाही. आणि त्या यमाची आपल्याला काय? यमाचा आपल्याला यमदंड, मारिती उदंड आपल्याला मारतील ते. मग त्याच्यासाठी त्यातनं आपल्याला बाहेर निघायचं असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? भजन. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. भगवंताच्या
भजनाशिवाय. अरे जी घडी राम नामाविन गेली, जणे आपली ते तुवा हानी केली. समर्थ सांगतात एक रामनामाशिवाय आपला एक क्षण तरी वाढ गेला तर आपली हानी होणार आहे. पण प्रत्येक क्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला आपलं नाम वाढत जायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे बरं का. आपण फक्त कधी करतो, देवाच्या देवाला गेलो, अगरबत्ती लावली तर आपण देवाचं नामस्मरण घेतो, नंतर घेत नाही आपण, बाबांना विसरतो बरं का. विसरले तया थोर झाले हानी, आणि पचविल्या खाणी 184 बघा. हे ना बाबा बरं का, सगळे सांगतात की विसरलं तया भगवंताचं नाव असेल आपण विसरलं तर आपल्याला थोर हानी हो, हानी माणसाची, आणि पचविल्या खाणी 184, म्हणजे आपल्याला 184 योनीमध्ये जावं लागेल. मग तिथे उंदरी गुंतूर होईल, कोणी मांजर होईल, कोणी बोकड होईल, काय बोलू शकत नाही. म्हणून देह तो पाचाचे झाले. कर्माच्या गुणातून गुणच आपल्याला काय करतात, भगवंताकडे नेतात, आणि गुणच आपल्याला अधोगतीला नेतात. मग गुणाच्या पलीकडे भगवंत आहे. या शशी म्हणत कसा बरं का, आपल्याला गुण काय करतात, गुणच माणसाला खेळवतात. आता हे जे भांडणं जे होतात एकमेकाची, पटत नाही कोणाकोणाचं, त्याचं कारण काय, कोणाचं तनुगुण वाढतं, कोणाचं रजगुण वाढतं, आणि मग भांडणं होतात. आणि भगवंत म्हणतो मी गुणामध्ये नाही बरं का. आणि म्हणून संतांनी एवढं सगळं सहन केलं, कोणालाच काय बोलले नाही, एक शब्द पण कोणाला वाईट बोलले नाही. मार खाल्ला, काट्याने मारलं तरी पण मार खाल्ला, का, गुणच नव्हतं. म्हणून कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुधले. म्हणजे या भव तसे म्हणजे भवरोग लागले माणसाला, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, हा भवरोग आहे. आपल्याला साधा रोग लागला तर आपल्यासाठी डॉक्टर बरं करेल बरं का, गड्डी बोलातले डॉक्टर, पण आपल्याला कॅन्सर झालं तर ताटाला जावं लागेल महाराज. आणि सगळ्या रोगांवर एकच इलाज आहे, म्हणजे हरिनाम. ऐका जनार्दनी, तेची झाले धन्य, हरिनाम सेविले तेची झाले धन्य. हरिनामातून सगळ्या वृत्ती माणसाच्या लयाला जातात, आपल्या वृत्ती वाढतात प्रत्येक वेळेला, आणि त्या वृत्ती आपल्या जागच्या जागेवर स्थिर व्हाव्या, जागच्या जागेवर आपल्या वृत्ती आपल्या थांबल्या जाव्या, त्यासाठी आपल्याला भजन करायचं. सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी मिळे एकांती, प्रिया जैशी, ज्ञानोबा सांगतात. सर्व इंद्रियांच्या वृत्ती आहेत, त्या वृत्ती वाढत जातात, घेऊन आपल्या हाती, म्हणजे ध्यानाला बसलो की आपल्या वृत्ती सगळ्या आपल्या हातात येतात, आणि आपण एका आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी, अंतरच्या अंतरात्म्याशी आपण एकूण होतो. बुद्धी आत्मया मिले एकांती. बघा, बुद्धी काय करतो, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याला भेटतो कधी, एकांतामध्ये गेलो तर. म्हणजे एकांतामध्ये जायला पाहिजे. जोपर्यंत एकांतामध्ये जात नाही, आपण लोकांमध्ये आहोत, तोपर्यंत आपल्याला या ज्ञानाचा काहीही फायदा होणार नाही, तंतुभर पण फायदा होणार नाही या ज्ञानाचा, सगळं फुकट जाईल. मग तुम्ही काय करा, प्रत्येकाने, साधक असो किंवा नसो, साधक असतील तर त्यांना समजत, मी काय बोलतोय समजतं. पण जे असाधक आहे, जे साधना करत नाही, ज्याने नामस्मरण घेतलं नाही, गुरु केला नाही, त्याने आजपासून काय करायचं, सकाळी उठल्यावर आपल्या अंतरात जातो येतो, त्याच्याकडे लक्ष ठेवा, तिथं स्थिर व्हा श्वासावर. मग तुम्हाला आतमध्ये सुख निर्माण होईल. आणि एकदा का ते सुख निर्माण झालं, मग ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही. काय सांगतात, आरती आहे महाराज आपल्या, कोणाची ज्ञानोबांचे गुरु कोण होते, निवृत्तीनाथ. काय सांगतात, फळले भाग्य आता, धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो, त्याने धरिले करी, पश्चिमा चालविल्या आत्मासे निर्धारी, त्रिकुटावरी नांदे देखिले पंढरी, ते सुख काय सांगू, वाचा बोलता न. बघा ही आरती आहे बरं का,
निवृत्ती दादाने केली आहे. आता माझं भाग्य उद्याला आलं. श्री गुरु भेटले, त्यांनी माझ्या हाताला धरलं, पश्चिमा चालवले, म्हणजे पश्चिम घाटातून आपले ती कुंडलिनी जागृत होते. पश्चिमा चाललेल्या आत्मस्थिती निर्धारी, त्रिकुटावरी नांदे देखिले पंढरी. पंढरी कुठे दिसतं आपल्याला? त्रिकुटावर, म्हणजे त्रिकुट भावनावर आपल्याला दिसतं. जेव्हा आपण ध्यान करतो तिथे गेल्यावर आपल्याला पंढरी, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आपल्याला, त्याचा बोध होतो आपल्याला, बोध, आणि त्या बोधाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. हे काळनावाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी. प्रत्येकाचा देह कसा आहे? काळाच्या हातात आहे. जेवढं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, कोणाला 50, कोणाला 60, कोणाला 70, कोणाला 80, कोणाला 90, कोणाला 100, म्हणजे आपण काळाच्या अधीन आहोत. आणि काळ कोणाच्या अधीन आहे? नामाच्या अधीन आहे. भगवंताच्या नाही, नामाच्या. आणि नामच आपला देव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून नामाला कलियुगी उद्धार देवाच्या नावाने बोलले तर हरीच्या नामे काय लिहिलंय? नामातून आपला उद्धार आहे. आणि तो नामच नसेल तो उद्धार महाराज आपण बोलू शकत नाही. पण नाम घ्या. म्हणून श्रीगुरु भेटले, त्यांनी धरेल करी पश्चिमा चालविल्या, म्हणजे पाठीमागच्या बाजूने, मनक्याच्या पाठीमागच्या बाजूने, मनक्यातून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाता येतं. त्रिकुटावरी नांदे देखील, म्हणजे त्रिकुट भुवनावर आपल्याला ध्यान करावं लागेल. मग ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही, आपल्याला वाचेने सांगता येणार नाही. आता आपला प्रत्येकाचा देह कर्माच्या अधीन आहे. आता तुम्हाला हे कसं तुम्हाला माहीत पडेल, तर तुम्हाला मी जन्मदे राजा आणि वैशंपायन ऋषी यांची एक कथा सांगतो तुम्हाला. जन्मजय राजा होता, जन्मजय राजा महाराज आणि वैशंपायन ऋषी दोन्ही एकत्र बसले होते, बरं का, एकत्र बसले होते दोन्ही. तर आता ऋषीच तो, त्या ऋषीला त्याने सांगितला, ऋषी म्हणतो राजाला की बघा माणसाचा देह कसा आहे, तर जसे आपण कर्म करू ना त्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग भोगावे लागतील, किंवा हा कर्म जो आपला देह मिळालेला आहे हा कर्माच्या नुसार आपल्याला मिळालेला आहे. तर त्याला कुठं वाटलं, तर म्हणतो हे काय सांगता तुम्ही महाराज. मग तिथे यज्ञ चालू होता, तर तो राजा म्हणाला वैशंपायन ऋषींना, आता हा यज्ञ चालू आहे, या यज्ञामध्ये मी जाणून बुजून उडी टाकेन का. तर आज म्हणतो राजा तुझा विश्वास नाही का कर्मावर. मग म्हणतोय आता तो ऋषीच होता ना, तो सगळं जाणत होता. त्याने लगेच भविष्य बघितलं, कोणाचा? जन्मदेव राजाचा. तो बोला राजा तू एक काम कर, तुला घोड्यांचा खूप शौक आहे, तुला घोडे विकत घ्यायचा शौक आहे. उद्या म्हणतो बुधवारचा बाजार आहे, तू नक्की घोडे घ्यायला जाणार. म्हणतो नक्की घोडे घ्यायला जाणार तू. बघ मी सांगतो ते खरं होणार, मी आता तुला सांगतो ते सगळं खरं होणार. तू घोडे घ्यायला जाणार, जरी तू घोडे घ्यायला गेला तरी घोड्यावर तू बसू नको, ट्रायल मारू नको, घोडा किती पळतो म्हणून. ट्रायल मारू नको घोड्याची. जरी तू घोड्यावर बसला तरी ट्रायल साठी जाऊ नको. जरी ट्रायल मारायला गेला तरी दक्षिण दिशेला जाऊ नको. जरी दक्षिण दिशेला गेला तरी तिकडे तुला स्त्री दिसेल, त्या स्त्रीकडे तू पाहू नको. जरी तिच्याकडे पाहिलं तरी तिच्यावर भालू नको. जरी तिच्यावर भालला तरी तिला घरी आणू नको. जरी तिला घरी आणलं तरी तिच्याशी लग्न करू. जरी लग्न केलं तरी तू यज्ञ मांडू नको. जरी यज्ञ केला तरी तू ज्या ब्राह्मणाला बोलवशील त्या ब्राह्मणाला उलट सुलट बोलू नको. पण राजा हे घडणार बरं का तुझ्याकडनं. बघा कर्म आहे माणसाचं. राजा हे तुझ्या हातून घडणार. मग हा असं कुठं होतं का? असं कुठं होतं का? त्याचा विश्वास नव्हता कोणावर. म्हणून साधू संतांवर विश्वास ठेवा. साधू दिसतील निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले
देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू. साधू देहावर नसतात, तुम्ही आम्ही देहावर आहात. मग आपल्याला हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, चांगले कपडे घालायला पाहिजे, सगळं करा तुम्ही, पण भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. भगवंताला काय आवडतं? तुम्ही सगळं करा, पण माझं नामस्मरण करा. नामस्मरण निरंतर त्याची जाणावे पुण्य शरीर. पुण्य शरीर कसे होतं? नामस्मरण निरंतर. बरं का, जराही नामामध्ये अंतर पडता कामा नाही. अंतर पडला की लगेच आपल्याकडे विषय येऊन बसतात. एवढे विषय काय, तोडीचे विषय आहेत आपल्याकडे. आपल्याला नको तिकडे ठेवून ठेवतील विषय आणि आपल्याला माहीत पण पडणार नाही. मग तो जन्मेर राजा घोडे खरेदीला गेला. गेल्यानंतर बसलो घोड्यावर, ट्रायल घेतली, सगळं विसरलं बरं का. तो दक्षिण दिशेला जाऊ नका विसरला. जंगलात गेला, स्त्री भालू नको, भालला तिच्यावर, तिला घरी आणू नको, ते पण विसरला. म्हणजे मला असं काही लिखाण कोणाचं आहे? अहो महाराज, कर्माचं लिखाण आहे. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. ब्रह्मादिकानं पण चुकलं नाही. जसं जसं आपल्या कर्मामध्ये होईल तसं तसं आपल्याला तसं आपली बुद्धी होते. बुद्धी होणाऱ्यासारखी ठाके. आत्मा देहासारखा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. तिथे आपलं बुद्धिमत्ता चालत नाही. आपण म्हणतो विमानामध्ये गेला, मेला नसता, विमानामध्ये गेला नसता. अरे पण त्याचं मरणच तिथं असेल, आपण काही करू शकत नाही. कोणाचं मरण कुठं आहे तेच लागून पण माणूस मरू शकतो. आणि हा जन्मजय राजाची कथा सांगण्याचा योग मला आलेला आहे. आणि खरंच तो गेला बरं का. त्या स्त्रीला आणली पण त्याने, नको आणू तरी आणली, लग्न करू नको तरी लग्न केला. बघा, म्हणजे पाप पुण्य समासानी तरीच पाविजे कर्मभूमी. पण हे मागच्या प्रारब्धामध्ये आपल्या जसं लिहिलेलं असेल तसंच होतं. प्रारब्धामध्ये लिहिलेलं असेल तर होतं बरं का. आणि ते प्रारब्ध आपल्याला कमी करायचं असेल, बाद करायचं असेल, त्याला उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाकेना विरक्ती तरी यथाशक्ती भगवत भजन केले पाहिजे. भगवंताचे भजनच करावं लागेल तुम्हाला. आणि मग काय होतं, त्याच्यातून आणतो घरी, लग्न करतो, भटजी अक्षता, भटजी सगळं बोलतो, यज्ञ मांडतो. आणि यज्ञ मांडल्यानंतर भगवंत काय करतो, आपला यज्ञ मांडल्यानंतर काय करतो, त्या यज्ञामध्ये त्या ब्राह्मणावर काय करतो, हा राजा वैतागतो. वैतागल्यानंतर त्याला 18 कोड त्याच्या अंगावर येतात. 18 कोड अंगावर येतात. ब्राह्मण शाप देतो त्याला. मग आता हे 18 कोड बडे कसे होणार? मग परत तो जाऊन कोणाला भेटतो, वैशंपायन ऋषींना. तो सांगतो, बघ तुला मी सांगितलं ते झालं की नाही, तर कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या हातून जे जे कर्म होईल ना, जे जे कर्म होईल ना, ते आपल्याला भोगावं लागतं. त्याशिवाय म्हणजे कर्मप्रधान आपला देह आहे. आणि म्हणून त्याने जन्मजय राजाने सांगितलं, आता एक काम कर, तू प्रत्येक भागवताचा एक पारायण कर. एक पारायण केला की 1 कोड बरं होईल तुझं. एक पारायण केला की एक तुझं कोड बरं होईल. असे 18 पारायण कर. आपण पारायण तर करतच नाही, आपल्याकडे प्रथाच नाही हो. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा, नाथ भागवत ठेवा, दासबोध ठेवा, तुकारामाची गाथा ठेवा, कबीरदासांचे दोहे ठेवा. ठेवा. कारण काय माहिती का, ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. तुम्हाला कोण शिकवायला येणार आहे? एक तर आपण गुरुला शरण जात नाही, आणि गुरुला आपण एखाद्या शरण गेलो तरी गुरुचं आपण ऐकत नाही, आपल्याच मनाने चालवतो. आपल्या मनाला वाटेल तसं माणूस करतो. पूर्वीचे लोक बघा, गुरुकडे जायचं, गुरुने आज्ञा सांगेल त्याप्रमाणे तो वागायचा शिष्य, आणि म्हणून त्याला ते फलदूत पाहायचं. आता गुरुच घेतात ना, गुरुलाच मारायला उठतात असे शिष्य. म्हणून गुरुद्रोह घडे
तो यावश चंद्री नरकी पडे तयाशी उपवाचन घडे गुरु तुष्टले अभिनव. काय सांगतात समर्थानंद सांगतात की गुरुद्रोह जो घडे, गुरुचा अपमान आपल्या हातातून झाला, यावेळेस चंद्री नरकी पडे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरकात पडून राहील गुरुचा अपमान केला तर. तयाशी उपावचन घडे गुरु तुष्टल्या विना. की दुसरा उपाय काय नाही, गुरुचीच परत तुम्हाला पाया पडायला लागेल, गुरुचाच आशीर्वाद घ्यावा लागेल. म्हणून गुरुला कधी वाईट बोलायचा. गुरुचा शब्द हा ब्रह्म आहे आणि त्या शब्दरूपी ब्रह्माला आपण धरून चाललो. आता आम्ही आमचे सच्चिदानंद ब्रह्मानी सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा यांच्या घरी आम्ही जायचो. हे बघा आमचे मरगंगा संस्थेचे आमचे उपाध्यक्ष आहेत घुमडीवाले महाराज. बघ जायचं की नाही आम्ही बोले महाराज आपण जायचं की नाही. काय बोललो आपण त्यांच्याकडे कधी. जे सांगतील ते आम्ही ऐकलं, आमचं डोकं लावलंच नाही. आणि गुरुच्या ज्ञानासमोर आपलं डोकं लावायचंच नाही. आणि जर लावलं तर मग मनोमार्गी गेला तर त्याची असं बरं का ज्ञानोबारण केले. आपल्या मनाने आपण काही भक्ती नाही होत, कारण गुरुचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे. अनुग्रह म्हणजे काय, अनुग्रह म्हणजे डोक्यावर हात ठेवून गुरु काय करतात तर प्रत्येक साधकाला प्रकाशित करतात. आणि एकदा ते प्रकाश मान झाला की ते आपल्याला ह्या जन्मात नाही अनेक जन्मातून आपल्याला बाहेर काढतात गुरु. एकच जन्म नाही बरं का, एकच जन्मातून नाही, सगळ्या 84 लक्ष योनीतून आपल्याला गुरु बाहेर काढतात. आणि 84 लक्ष योनीतून बाहेर काढणारा एकच साधन आहे ते म्हणजे अनुग्रह. अनुग्रह म्हणजे काय, अनुग्रह म्हणजे गुरुंची कृपा. मग सद्गुरु कृपा त्यांची गुरु केली. गुरु केली ती आहे की कृपा. गुरु केली म्हणजे ज्ञान नाही बरं का, गुरुंची कृपा हीच केली आहे. गुरुची कृपा. जसं बाबाजी चैतन्याने कृपा केली तुकोबारांवर, ज्ञानोबारांवर कोणी कृपा केली, निवृत्तीदादांनी. बघा जनाबाईवर नामदेवरायांनी आहे की नाही, म्हणून नामदेव पाहिजे आहे ना. नंतर तुकोबारावर कोणी कृपा केली, नामदेवरायांनी. बघा हे सगळी गुरुकृपा आहे. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत हे ज्ञान प्रगट होणार नाही. आणि मग ते 14 कोड त्याच्या अंगावर उगवले म्हणजे आले. तर प्रत्येक भागवताच्या पारायणमध्ये एक भागवताचं पारायण झालं की 1 कोड बरा जायचा. असे 17 कोड बरे झाले जन्मजय राजाचे. आणि 18व्या कोडाला त्याला संशय आला, अरे बापरे इकडे पारायण होतात आणि इकडे माझे कोड बरे होतात, हे काय भानगड आहे. त्याला संशय आला. मग संशय आणि थोडं अनेक नाही पाप घोर जो विनाशाशी वांगूड तसा. ज्ञानोबा सांगतात संशय घ्यायचा नाही. गुरुंच्या बाबतीत संशय घेतला, संशय आणि थोडं अनेक नाही पाप घोर. संशय हाच पापाला कारणीभूत करतो. अजिबात संशय घ्यायचा नाही. जरा जरी गुरुच्या ज्ञानाबद्दल संशय आला तर ते पाप आहे. विनाशाशी वांगूर जैसा म्हणजे जाळा कसा असतो, जाळा तो जाळा लावलेला असतो, त्या जाळ्यामध्ये एखादी हरिण अडकली, त्या जाळ्यामध्ये मासा अडकला, निघतो का. तसा संशय काय, संशय हे जाळं आहे बघा. आणि त्या जाळ्यातून आपण बाहेर निघायला पाहिजे. गुरुच्या कुठल्याही शब्दावर अजिबात संशय घ्यायचा नाही. जर आपण संशय घेतला तर ते आपल्याला पाप आहे. म्हणून ते काळनावाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी. माशी पांख पाखुडी तव हे सरे. माशी पांख आपले उघडते आणि मिळते, एवढ्या अवधीत हा आपला नरदेह निघून जातो. या नरदेहामध्ये आपल्याला अंतरचा अंतरात्मा निघून जातो आपल्याकडनं. मग तो अंतरचा अंतरात्मा निघून जाण्याच्या आधी त्याचं आपण भजन कसं करायला पाहिजे ते आपल्याला शिकायला पाहिजे. काय करायला पाहिजे ते भजन आपण शिकायला पाहिजे. आणि ते भजन आपल्याला आलं तर आपला जन्म मरणाचा फेरा सुटतो. गुरुराया गुरुराया माझे मस्तक तुमचे पाया माझे
मस्तक तुमचे पाया. श्रीपाद बाबा रामदास बाबा माझे, मस्तक तुमचे पाया माझे, मस्तक तुमचे पाया. नारायण बाबा रोहिदास बाबा माझे, मस्तक तुमचे पाया माझे, मस्तक तुमचे पाया. पांडुरंग बाबा गजानन बाबा माझे, मस्तक तुमचे पाया माझे, मस्तक तुमचे पाया. काय आपलं मस्तक श्रीगुरूंच्या चरणावर असेल तर सद्गुरूंच्या चरणातून जे काय ज्ञान बाहेर पडतं ते तत्वज्ञान बाहेर पडतं तत्वरूपाने. रोम रोमामध्ये त्यांच्या अखंड भजन चालू असतं श्रीगुरूंच्या, आणि त्यांच्या चरणावर जर आपलं डोकं आपण ठेवलं तर आपल्याला आपोआपच ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान कुठे बाजारात विकत मिळत नाही बरं का. पुस्तकी ज्ञान काहीच कामाचं नाही सांगितलं. पुस्तकामध्ये आपल्याला फक्त माहिती मिळेल, पण गुरुने आपल्याला डोक्यावर हात ठेवले आपल्याला आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन चालू होतं, आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन जे ज्ञान होतं तेच खरं ज्ञान आहे. बाकी पुस्तकी ज्ञान खरं नाही. पुस्तकी ज्ञान माहितीसाठी आपल्याला मग वाचायचे नाही का? वाचा ना वाचा, पण गुरुला शरण द्या. पण गुरुच आपल्याला वाट दाखवतात, आणि गुरुने आपल्याला वाट दाखवली म्हणून वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होती अगणित उपकार. श्रीगुरूंचे आपल्याकडे अगणित उपकार आहेत. एवढे उपकार आहेत की आपण ते मोजू शकत नाही, फेडू शकत नाही. आपण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण गुरूंचे उपकार फेडू शकत नाही. पण गुरुच आपल्याला काय करतात? भगवंताचा रस्ता दाखवतात. म्हणून जीव शिवायचे करे तो सद्गुरू सांगितलाय. जीवाचा शिवायचा ऐक्य करून देणारा जो गुरु असतो तोच खरा गुरु आहे. अन्यथा बाकी जे गुरु आहेत ते काय खरे गुरु नाहीत आपले. म्हणून मंत्र तंत्र उपदेशिती ते गुरु आहे ते, परंतु ते नवे सद्गुरु मोक्षदाते. ते आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार नाही, आणि मोक्ष आपल्याला ह्याच जन्मात मिळवायचा आहे. हा जन्म निघून गेला तर परत जन्म नाही, पुन्हा जन्म नाही सांगते ऐसे वासुदेव बोलते. लिहिले की नाही? परत जन्म नाही सांगितलंय, असं वसुदेवाने सांगितलंय. भगवंताने स्वतः सांगितलंय वासुदेवाने, परत हा जन्म नाही. मग या जन्माला आपण काय करायला पाहिजे? याच जन्मी याच देहा पाहिन माझ्या भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा. जिवंत मनामध्ये असतानाच आपल्याला मुक्ती मिळायला पाहिजे. आणि मुक्ती म्हणजे काय? आपल्याकडे कुठलेच विषय नसतील, आपल्याकडे कुठलीच वासना नसेल, खाण्याची पिण्याची कुठलीच वासना आपल्याकडे नसेल, त्यावेळेला आपण मुक्तच आहोत. मग आपण अडकले कुठे? तर वासनेमध्ये आपण अडकले. मग ती वासना कशी जाईल? वासना घालवण्याचा एकच साधन आहे, तर करा रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे, धनी करुणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्विधरी तोची. म्हणजे आत्मतत्व म्हणजे आत्मा हा कसा तत्व रूपाने, आणि ते तत्व तुमच्या रोमारोमामध्ये अखंड चालू. आत्ताही चालू आहे, तुमचं नामस्मरण आत्ता पण चालू आहे, पण ते तुम्हाला माहीत नाही. आणि तो जोपर्यंत गुरु आपल्याला दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची माहिती आपल्याला मिळणार नाही.
शेवट तुम्ही घेतो बरं का. आता यातून आपलं शेवट करायचं. संतांनी सरिता केले तैसा पारे, संतांनी सरिता केले तैसा पारे, चंदनाने बोरी व्यापियेल्या, चंदनाने बोरी व्यापियेल्या, चंदनाने बोरी व्यापियेल्या, गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया, गुणदोष काही न विचारी काही. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राना रंक त्याचा, तरी होय राना रंक त्याचा, गुणदोष याती न विचारी काही, संतांनी सरिता केले तैसा परी. हा हा हा, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे आ गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया. संतांनी काय केलं तर आपल्या पायाजवळ त्यांनी आम्हाला बसवलं. पांडुरंग बाबांनी काय केलं, त्यांच्या पायाजवळ आम्हाला बसवलं आणि त्यांच्यासारखं आम्हाला केलं. गुणदोष याती न विचारी काही, त्यांनी आमचे गुण विचारले नाही, दोष विचारले नाही, काहीही विचारलं नाही त्यांनी आम्हाला. पण त्यांनी आपल्यासारखं केलं महाराज, आपल्यासारखं केलं. आपणासारखे गरजू तात्काळ नाही, काळ वेळ तया लागेल. काळ बघितले नाही, वेळ बघितलं नाही, पण श्रीगुरूंनी आपल्यासारखं करून घेतलं आम्हाला. तुका म्हणे आले समर्थांच्या मना, तरी होय राहणार अंक त्याचा. भिकारी होतो महाराज आम्ही, पण आम्हाला श्रीमंत केलं त्याने. वैभव आमच्याकडे वैभव दिलं, ज्ञानाचं वैभव, ज्ञानाचं वैभव ही श्रीमंती आहे. ही श्रीमंती काय करायची आपल्याला, ही श्रीमंती जाणार आहे आपली, कितीही पैसा असला तरी जाणार आहे. मग श्रीमंती कोणती तर तुमचे हरिनामाचे. ऐका जनार्दने, हरिनाम सेविले तेच धन्य, आणि ते आम्ही धन्य झालो त्यातून. धन्य धन्य हा नरदेह, हे की लाकूडवरचा पाहो, जे जे किती ते लावो परमार्थ, जो जो करायला नरदेहाला येऊन तो तो तुम्हाला मिळेल. परमार्थ केला तो परमार्थ मिळणार आहे तुम्हाला. देवाची ओळख याच जन्मात आहे, याच देहात आहे, याच देही याच डोळा. पाहिजे माझ्या भगीन मुक्तीचा झाला, मुक्त झाला आम्ही, मुक्त करून टाकलं आम्हाला बाबांनी. बाबांनी काय केलं, मुक्त करून टाका आम्हाला. आणि कसं मुक्त केलं बघा, कसं मुक्त केलं सांगतो 2 मिनिटात आणि माझं प्रवचन मी संपवतो. या श्रीपाद बाबान, या रामदास बाबान निज रूपाला धाविल,
निजरूपाला दावेल जीवात लगेल या शिवाशी लावेल. पाचव्या स्मरणाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. या सेवेसाठी आपल्याला बाबू हेंद्र्या म्हात्रे यांचं सुंदर प्रवचन आपल्याला त्यांनी ऐकवलं या ठिकाणी, त्याही बद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत. रामदास जोशी यांना जाऊन आज 5 वर्ष झाली. माझे खूप जिवलग म्हणजे मित्रच बोलायचे ते. वडील धारेधारी असले तरी ते माझे जिवलग होते. आजही त्यांची आठवणीशिवाय माझा कुठलाही दिवस जात नाही. बाबा आपले वाचले पाहिजेत, सासरे आपले वाचले पाहिजेत, पती आपला वाचला पाहिजे, याकरता त्यांचे जावई प्रवीण पाटील, त्यांचा मुलगा अतुल आणि आमच्या काकी यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे. भरपूर म्हणजे वाचणं, पैशाकडे कधी बघितलंच नाही. असा काका मला घेतल्याशिवाय आजपर्यंत कुठे गेलेलाही नव्हता आणि आम्हाला नेहमीच त्यांची आठवण येत असते. ते कुठे असतील तरी मी त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभण्याकरता आपण सर्वांनी 2 मिनिटं जरा स्तब्ध उभे राहायचे.